मुंबईचे जर आपण आताची जरांगे पाटील साहेबांचं जे आंदोलन झालं त्यातले आपण फुटेजेस आणि फोटो बघितले तर त्याच्यामध्ये काही प्रामुख्याचे बोर्ड होते जे मला आपल्या समोर पाडण्याचे. एक पोरगा बोर्ड पकडून उभा होता की महाराष्ट्राचा 7-12 आमच्या बापाच्या नावावर आहे, आम्हाला आरक्षण मिळवण्यापासून कोण थांबवणार. दुसरा अजून पोरगा बोर्ड पकडून उभा होता की आमची बरोबरी करायला तुमच्या 7 पिढ्या जातील. आता मित्रा, तू सोपा विचार कर, तू फक्त विचार कर, जर 7-12 तुमच्या बापावर असेल अख्ख्या राज्याचा आणि तुमची बरोबरी करायला 7 पिढ्या जाणार असतील तर तुम्ही कोणत्या तोंडाने आरक्षण मागता ह्याचा विचार करा ना. पण ऐका, मुद्दा समजून घ्या. या तरुणांना, या युवकांना त्यांच्याच समाजाच्या नेत्यांनी फसवलंय, भरकटवलंय. ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. आपल्याच बीडची परिस्थिती घ्या. शिक्षण संस्था कोणाच्या आहेत? साखर कारखाने कोणाचे? वरती जावा नांदेडला. शिक्षण संस्था कोणाच्या? साखर कारखाने कोणाचे? खाली या लातूरला जाऊ. शिक्षण संस्था कोणाच्या? साखर कारखाने. आता ह्या शिक्षण संस्थेच्या मराठ्यांनी, या साखर कारखान्याच्या मराठ्यांनी त्यांच्याच समाजातल्या कष्टकरी, शेतकरी, गरीब पोरांना वंचित ठेवले. ही परिस्थिती आपण सर्वांनी ठामपणे समजून घेतली पाहिजे.